1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो महिन्याचा वितरित करण्यात अखेर सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आज राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता आलेला होता, अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता आज सकाळपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा गुरुवार या ठिकाणी 100% गोड सुद्धा झालेला आहे, कारण आज वार गुरुवार आहे। आज 18 सप्टेंबर आहे, तर आज 18 सप्टेंबर रोजी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं की थेट महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला होता। त्याचप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता मागच्या काही दिवसांपूर्वी विस्तार सुद्धा झालेला आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून ऑगस्ट हप्ता आलेला नसेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार होतील, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत सप्टेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। खटागड बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत सर्व लाडक्या बहिणीने ऐकायचं आहे। पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही। सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे। एक बटन दाबल्यावर 10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे। तर बघा, लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यासाठी आज 18 सप्टेंबर रोजी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा गुरुवार 100% गोड सुद्धा झालेला आहे, कारण आजचा वार गुरुवार आहे। आज 18 सप्टेंबर रोजी या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या सप्टेंबर हप्त्याचा निधी पाठवण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे आज सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे राज्य सरकारकडून आज प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। एकंदरीत आज प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तार होणार आहेत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल अशाच लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना तशा प्रकारची माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे। अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार काल सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यासाठी 36 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि हा निधी बँकांच्या माध्यमातून थेट बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। अरे बघा, लाडक्या बहिणींनो आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यासाठी काल 36 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने
अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 18 सप्टेंबर, आजचा वार गुरुवार आहे। आज गुरुवार रोजी या जिल्ह्यातील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता जमा सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणी डोक्याला हात लावून सुद्धा बसलेले असतील, परंतु त्या लाडक्या बहिणींनी डोक्याला हात लावून न बसता बँकेमध्ये जाऊन एक काम करायचं आहे। त्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा लाडकी बहिणींनो, आता जवळच नवरात्रीचा सण येत आहे, तर या नवरात्री सणाच्या शुभमुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून एका लाभांतर्गत पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज सप्टेंबर हप्ता वाटप होईल आणि जवळच नवरात्री सण आहे, तर त्या सणानिमित्त सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून एका लाभांतर्गत या ठिकाणी पैसे सुद्धा वाटप होतील। नवरात्री सणानिमित्त लाडक्या बहिणींना सर्वात मोठं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। तर हे गिफ्ट कोणतं आहे, कुठे मिळणार आहे, कसं मिळवायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बनवण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, तर हे प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील। बघा लाडकी बहिणींनो, आता याच्यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज नाही, मोबाईलचे मेसेजची वाट पाहायची सुद्धा गरज नाही, कारण आजपासून पुढील 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। एकंदरीत सर्व सरकारी योजनांचे पैसे आजपासून पुढील 3 दिवस वाटप सुद्धा होतच आहे। त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयोश्री योजना अशा योजनांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यासोबत आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी हप्त्याचे पैसे काढून सुद्धा आणलेले आहेत। एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणी भरपूर दिवसांपासून सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल याची विचारपूस करत होते, याची वाट सुद्धा पाहत होते, तर आज खऱ्या अर्थाने अशा सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना समजून जाईल की त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आजच पैसे विस्तार होतील का, ते सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींना, मागच्या काही वर्षांपासून म्हणजे सरासरी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 1 वर्षापासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्व हप्त्यांचे पैसे आलेले आहेत। एकंदरीत आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना 14 हप्ते विस्तार झालेले आहेत। म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 14 हप्त्यांचे 1500 रुपयाप्रमाणे पैसे सुद्धा विस्तार झालेले आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप या हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, कारण ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। खऱ्या अर्थाने मागच्या हप्त्यांची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल आणि तुम्हाला सुद्धा समजून जाणार आहे की तुमच्या जिल्ह्यांमध्ये आजच पैसे वाटप होतील का, आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील का, अशा पद्धतीची सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून
संपून जाईल आणि तुमचा या ठिकाणी गुरुवारचा दिवस 100% गोड सुद्धा होऊन जाणार आहे। तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण थेट जिल्ह्यांची यादी बघून घ्या, त्यानंतर बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत। बघा लाडके बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील भरपूर लाडके बहिणींचे अर्ज या लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि या भरपूर लाडके बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज सकाळपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडके बहिणींनो, ज्या बहिणींचा जिल्हा ज्या यादीमध्ये असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे वाटप होतील। म्हणजेच आजच्या यादीमध्ये ज्या ज्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असेल आणि ज्या ज्या लाडके बहिणी आजच्या जिल्ह्यातील असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील। ज्यांचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल त्यांना उद्या पैसे वाटप होतील आणि ज्यांचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल त्यांना परवा सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। एकंदरीत 3 दिवसांमध्ये सर्व लाडके बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडके बहिणींनो, आजसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे, एकंदरीत आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल। तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येऊन जातील। परंतु लाडके बहिणींनो, आज सकाळपासून भरपूर लाडके बहिणींकडून विचारपूस सुद्धा केली जात होती की आमच्या खात्यामध्ये लाडके बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे येणार आहे की 2100 रुपयाप्रमाणे येणार आहे। बघा लाडके बहिणींनो, अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही। 2100 रुपयावरती कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होत आहे आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणेच विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही। बघा लाडके बहिणींनो, सोशल मीडियाच्या ॲपवरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या, परंतु लाडके बहिणींनो, अशा सर्व अफवांना आज खऱ्या अर्थाने ब्रेक लागलेला आहे। अशा सर्व बातम्यांना आज खऱ्या अर्थाने ब्रेक सुद्धा लागलेला आहे, कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज दिनांक 18 सप्टेंबर आजचा वार गुरुवार रोजी बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याचे पैसे वाटप सुद्धा होऊन जातील। तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, त्यानंतर बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होईल, अन्यथा जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही। बघा लाडके बहिणींनो, हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावा, म्हणजेच तुमच्या अकाउंटची डीबीटी सुद्धा ॲक्टिव्ह असायला पाहिजे। जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे सुद्धा विस्तार होतील। त्यासोबत तुमच्या बँक खात्याची KYC केलेली असावी। जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, परंतु जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC केलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 100% पैसे येतील, परंतु जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितलेले ही सर्व कामे जर तुम्ही केले तर या ठिकाणी पैसे येऊन जातील, परंतु तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत काही महत्त्वाची कामे करायची होती ती कामे सुद्धा सांगितलेली आहेत। तुम्ही सुद्धा 2 मिनिटाचा वेळ काढून हे महत्त्वाची कामे घरच्या घरी सुद्धा करू शकता। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण महत्त्वाची कामे बघितलेली आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, त्यानंतर लगेच बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो,
तुमच्या खात्यामध्ये नवरात्री सणानिमित्त कोणत्या लाभाचे पैसे वाटप होतील, तुम्हाला नवरात्री सणानिमित्त कोणतं गिफ्ट मिळणार आहे, अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये येत होते. तर त्या सर्व लाडक्या बहिणींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी काही सेकंदांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी काही मिनिटं काही सेकंद तुम्ही सुद्धा या ठिकाणी वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. बघा लाडक्या बहिणींना, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी गरीब असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता विस्तार होईल. अशाच बहिणींना नवरात्री सणानिमित्त या ठिकाणी भेटवस्तू देण्यात येईल. अशाच बहिणींना या ठिकाणी नवरात्री सणानिमित्त मोठं गिफ्ट सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी अर्ज केल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहेत. अजून अर्जांची पडताळणी सुरू आहे. तर हा आकडा 14,000 रुपयांचा, हा आकडा 50,000 रुपयापर्यंत पोहोचू शकतो, 50,000पर्यंत पोहोचू शकतो, अशा पद्धतीच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहे. म्हणजेच लाडकी बहिणींना या लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी लाभ घेतलेला आहे. त्यासोबत ज्या बहिणी श्रीमंत असतील, ज्या बहिणींकडे 4 गाडी होत्या, ज्या बहिणींकडे भक्कम पैसा होता, ज्या बहिणींचे घरे बिल्डिंगचे होते, अशा बहिणींनी सुद्धा लालची पोटी या लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता. त्यांनी सुद्धा आतापर्यंत 14 हप्त्यांचे सरासरी 19,500 रुपयांपेक्षा जास्त हप्ते सुद्धा घेतलेले आहेत. एकंदरीत 12 हप्त्यांचे 18,000 रुपये आणि वरचे या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, म्हणजेच टोटल मिळून 21,000 रुपये आतापर्यंत या लाडक्या बहिणींनी 14 हप्त्यांचे घेतलेले आहेत. परंतु यापुढे अशा पात्र नसणाऱ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. ज्या ज्या बहिणी गरजू असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश आज राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, परभणी, बीड, अकोला, हिंगोली, नंदुरबार, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, नागपूर अशा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कारण या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला होता, त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याच प्रमुख जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर येईल, अशा पद्धतीच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता सर्वात अगोदर विस्तार होईल. उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही दिवसानंतर हे पैसे वाटप सुद्धा होऊन जातील. परंतु लाडक्या बहिणींना SBI बँक, पोस्ट बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक अशा बँकेमध्ये पैसे वाटप होतील. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं खातं सरकारी, सहकारी, खाजगी बँकेमध्ये असेल अशा सर्व लाडकी बहिणींनी बँकांच्या नियमांचं पालन करायचं आहे. बँकेने सांगितलेली सर्व कामे करायची आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे वाटप होतील. लवकरच बहिणींची प्रतीक्षा संपेल, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होतील.